आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आता अस्मानी संकट अन बळीराजाची फरफट. भाजपला पर्याय उभा करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलरची वाढ. देशाच्या राजधानीतील शाळांना लागले प्रदूषणाचे टाळे. हलगा मच्छे बायपास प्रकल्पग्रस्तांचे आता आमदार सतीश जारकिहोळी यांना साकडे. ढोलगरवाडी येथे 2 कोटी रुपयांचा ड्रग साठा जप्त. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन. सदाशिवनगरात बंद घर फोडून चोरी. सामरा येथे कंटेनर डेपो सुरू करण्याची शहरातील उद्योजकांची मागणी. पिरणवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाला रहिवाशांचा विरोध. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मंगळवारी रात्री पावसाने शहर आणि तालुक्याला झोडपून काढले। प्रामुख्याने बेळगाव तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले। बेळगुंदी परिसरात 2 तासांसाठी पावसाचा तुफान मारा झाला। यामध्ये भात आणि बटाटे पिकाचे मोठे नुकसान झाले। एकीकडे सरकारचा सुलतानी फटका बसला आहे, तर दुसरीकडे आता अस्मानी संकट ओढवले आहे। त्यामुळे बळीराजाची फरफट सुरू असल्याचे विदारक चित्र दिसत आहे। मंगळवारी दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते। ऐन सुगीच्या धांदलीत पावसाने ग्रामीण भागाला झोडपले। यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। भाताची मळणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत करावी लागली। उभी पिके पावसामध्ये सापडली। तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले। अनेक ठिकाणी मळणीची कामे पावसामध्ये सापडली। मागील 4 दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। परिणामी सुगीची कामे ठप्प झाली आहेत, परंतु काही शेतकरी मळणी आणि कापणीच्या कामात गुंतले होते। त्यांना पावसाचा फटका बसला आहे। यामध्ये भात आणि बटाटा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले। मळणी आणि कापणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्याची तारांबळ उडाली। पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी धावपळ करावी लागली। यामध्ये पिकांसह गवताचेही नुकसान झाले। केरळ राज्यात निर्माण झालेल्या वादळी पावसाचा फटका कर्नाटकाला देखील बसला आहे। परिणामी किनारपट्टीच्या शहरांसह बेळगावला देखील पावसाचा फटका बसलाय। यामुळे मंगळवारी सायंकाळी पावसाने शहर आणि तालुक्याला झोडपून काढले। यामध्ये ऊस, भात आणि बटाटे पिकाचे मोठे नुकसान झाले। भाजपला पर्याय उभा करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. देशात भाजपला पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे। दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेशकर्ते होतील। काँग्रेसमध्ये 2 टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे। त्यानंतर काँग्रेसची फेररचना झाली। त्यामुळे नाराज असलेले योगानंद शास्त्री आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत। याप्रसंगी शरद पवार
पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन नाही, त्यामुळे आम्हाला इथे जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अनेक राज्यांमध्ये आमचे साथी पक्षाचे संघटन बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. इथं आमच्या सोबत काम करणारे अनेक जण आहेत. मात्र देशाच्या राजधानीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला हवी त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक लोकांसोबत चर्चा करत आहोत आणि मला आनंद आहे की दिल्ली विधानसभेचं अध्यक्षपद ज्यांनी सक्षमपणे सांभाळलं, एक चांगला अध्यक्ष विधानसभेचं काम कसं चालू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची शास्त्रीजींशी चर्चा सुरू होती की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या संघटनांची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घ्यावी. मला आनंद आहे की आमच्या विनंतीचा स्वीकार त्यांनी केला. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची तयारी दाखवली आहे. सामान्यांना भाजपला पर्याय हवा आहे असं म्हणत राष्ट्रवादी त्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, देशातल्या काही राज्यात येत्या काही दिवसात निवडणुका आहेत, त्यामुळे आमची जबाबदारी आहे की सामान्य जनतेला सांप्रदायिक शक्तीला बाजूला सारण्यासाठी जो पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल, कारण देशवासियांना भाजपच्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातील शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा. मला आनंद आहे की शास्त्रीजींनी दिल्लीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलरची वाढ. शेअरमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा एकूण संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळ पोहोचले आहेत. यावर्षी अदानींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ज्या वेगाने अदानींची संपत्ती वाढत आहे तो वेग पाहता ते लवकरच मुकेश अंबानींची बरोबरी करतील असं म्हटलं जात आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार 2021 मध्ये 58 वर्षीय उद्योगपती अदानींच्या एकूण संपत्तीत 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे थर्मल कोळसा उत्पादक आणि कोळसा व्यापारी तसेच देशातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर आहेत. अदानींच्या शेअर बाजारात सध्या 6 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय अदानी समूह आपल्या 7व्या कंपनीचा IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. गेल्या 2 आठवड्यात अदानींची एंटरप्राइजेस शेअर 21% वाढले आहेत. अदानींची संपत्ती 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे तर मुकेश अंबानींची संपत्ती 21.8 अब्ज डॉलरने वाढली आहे. अंबानीपेक्षा अदानींच्या संपत्तीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. देशाच्या राजधानीतील शाळांना लागले प्रदूषणाचे टाळे. खराब हवेच्या गुणवत्तेमुळे दिल्ली NCR मधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वीच सुरू असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांना पुन्हा ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे जावे लागणार आहे. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने मंगळवारी रात्री दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारांना दिल्ली आणि आसपासच्या भागातील वायू प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक सूचना जारी केल्या. त्यानंतर बैठकीत दिलेल्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने 22 नोव्हेंबर रोजी अनुपालन अहवाल सादर करणार आहेत. CAQM ने जारी केलेल्या 9 पानांच्या आदेशात NCR मधील राज्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत किमान 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक वगळता 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत कोणत्याही ट्रकला प्रवेश दिला जाणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. हलका मच्छे बायपास प्रकल्पग्रस्तांचे आता आमदार सतीश जारकिहोळी यांना साकडे. हलका मच्छे बायपास प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. वेगवेगळ्या मार्गाने दररोज आंदोलन छेडण्यात येत आहे. या संदर्भात सत्ताधारी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कार्यवाहीला रोखण्यासाठी काँग्रेस नेते सतीश जारकिहोळी यांची भेट घेण्यात आली.
तसेच सदर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। हा प्रकल्प रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून मंगळवारी देखील आंदोलन छेडण्यात आले होते। रस्त्याचा खटला न्यायालयात आहे, तोपर्यंत रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर आणि न्यायालयाने स्थगिती आदेश रद्द केल्याचा पुरावा सादर करूनही बेकायदेशीररित्या पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र आम्ही शेवटपर्यंत या रस्त्याला विरोध करणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाकडून सातत्याने नुकसान भरपाईचा विषय चर्चेला आणला जात आहे, मात्र आम्हाला भरपाई रक्कम नको तर आमची सुपीक जमीन सुरक्षित ठेवायचे आहे अशीच भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे। केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी आपले मत मांडले। शेतकरी नेते अशोक नायक, सुजित मुळगुंद, राजू मर्वे आणि इतर शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह त्यांनी यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी आपण या संदर्भात लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे। ढोलगरवाडी येथे 2 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त। सुमारे 2 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा ढोलगरवाडी येथे आढळून आल्यामुळे आता पुन्हा एकदा चंदगड तालुक्यातील गुन्हेगारी हा विषय चर्चेला आला आहे। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेचे याकडे झालेले दुर्लक्ष हा देखील मुद्दा वादग्रस्त बनला आहे। या प्रकरणी मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने एका महिलेला अटक केली आहे। तिच्याकडे 50 ग्रॅम MD सहित अटक केलेली होती। हे ड्रग्ज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड गावातील ढोलगरवाडी गावातून असल्याचं स्पष्ट झालं होतं। वांद्रे युनिट आणि घाटकोपर युनिटच्या 3 टीम तिकडे पाठविण्यात आल्या आणि तिकडे एका फार्म हाऊसवर शोध मोहीम राबविण्यात आली। त्या ठिकाणी 38 किलो 700 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे। एकूण साहित्य 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्ज आहेत। हे ढोलगरवाडी गावातल्या फार्म हाऊसवरून ताब्यात घेण्यात आले आहेत। या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे। अधिक तपास सुरू आहे। 39 लिटर केमिकल आणि MD ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणात मुख्य आरोपी आणि त्या फार्म हाऊसचा केअरटेकर या दोघांचाच सहभाग आढळून आला आहे। मुख्य आरोपी हा मूळचा ढोलगरवाडी गावचा आहे। तो कामानिमित्त मुंबईत राहत होता। यातील मुख्य आरोपी हा पेशाने वकील आहे। आरोपी मुंबईवरून तिकडे जायचा, तयार झालेले MD ड्रग्ज घेऊन परत मुंबईला यायचा आणि नवीन ड्रग्ज बनविण्यासाठी तिथे दुसरं मटेरियल तिकडे ठेवून यायचा अशी माहिती DCP दत्ता नलावडे यांनी दिली आहे। कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन। शिवसेनेचे संस्थापक कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। सीमाभाग शिवसेनेच्या वतीने रामलिंगण गल्ली येथील शिवसेना भवन येथे शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर म्हणाले की कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी राहून सातत्याने सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ध्यास घेतला होता। सैनिकांनी सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन केले। यावेळी माजी महापौर मालोजी अस्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंडकर, मनोज पावशे, पुंडलिक पावशे, महेश टंकसाळी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। सदाशिवनगरात बंद घर फोडून चोरी। बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 2,70,000 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला। पहिला मुख्य दुसरा क्रॉस सदाशिवनगर मधील विजय बेकरी जवळ मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी अनुजा बसवराज धबाडी यांनी APMC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी अनुजा या सदाशिवनगर शेवटचा बस स्टॉप येथे राहतात, तर त्यांची आई सदाशिवनगर पहिला मुख्य दुसरा क्रॉस येथे राहते। मुलीचे घर जवळ असल्याने त्या वरचेवर अनुजा यांच्या घरी राहायला येतात। बुधवार दिनांक 10 रोजी त्या घराला कुलूप घालून अनुजा यांची आई त्यांच्या घरी राहायला आली होती। चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला। त्यानंतर कपाटातील 4 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 ग्रॅमचे हिरे जडित नथ, 2,450 ग्रॅम वजनाची चांदी आणि 30,000 रुपयांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले। सांब्रा येथे कंटेनर डेपो सुरू करण्याची शहरातील उद्योजकांची मागणी।
उत्तर कर्नाटकमधील उत्पादनांची निर्यात करण्यासाठी बेळगाव जवळील सांब्रा येथे इनलँड कंटेनर डेपो सुरू करण्यात यावा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संघटनेकडून खासदार मंगल अंगडी यांच्याकडे करण्यात आली। उद्योजकांच्या वतीने खासदार अंगडी यांना निवेदन देण्यात आले। बेळगाव, विजापूर आणि बागलकोट भागातील उद्योजकांकडून उत्पादन निर्यातीसाठी देसूर येथे रेल्वे गोदामालगत आयसीडी उभारण्यात आला होता। याचे कामकाज 2004 पासून ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरू होते। रेल्वेचे सध्या विद्युतीकरण करण्यात येत असल्यामुळे रेल्वे विभागाने या डेपोची जागा काढून घेतली आहे। यामुळे येथील निर्यातदार उद्योजकांना आपले उत्पादन निर्यात करण्यासाठी मुंबई किंवा बेंगलोरच्या इनलँड कंटेनर डेपोकडे पाठवावे लागत आहेत। याची दखल घेण्याची मागणी करण्यात आली। खासदार अंगडी यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले। संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष सचिन सबनीस, स्वप्नील शहा, रोहित कापाडिया, सीसी होनकट्टी, संदीप बागेवाडी, बसवराज रामपुरे, जयदेव डोल्ली, नीलम शेवडे आदी उपस्थित होते। पिरणवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाला रहिवाशांचा विरोध। पिरणवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करीत पिरणवाडी भागातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवून आंदोलन केले। स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी 140 फुटांच्या रस्त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन आणि रहिवाशात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याने पिरणवाडी नाका ते व्हिडिओ पर्यंतच्या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। हा रस्ता 140 फुटांचा होणार आहे। मात्र रस्ता 140 फुटी केल्यास पिरणवाडी रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान होणार आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेत रस्ता करावा अशी स्थानिकांची मागणी आहे। त्यासाठी मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी रहिवाशांनी बांधकाम खात्याच्या कार्यालयात जाऊन विरोध नोंदविला। तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली। रस्ता 140 फूट केल्यास सर्वांचे मोठे नुकसान होणार आहे। त्यासाठी हा रस्ता 70 फुटांचा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। मात्र तुमची मागणी असेल तर रस्ता 110 फुटांचा करण्यावर विचार केला जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। परंतु 110 फुटाचा रस्ता केला तरी नुकसान होणार आहे असे मत व्यापारातून व्यक्त झाले। रुंदीकरणाच्या विरोधात दुकाने बंद राहिल्याने पिरणवाडी बाजारपेठेत मंगळवारी शुकशुकाट पाहायला मिळाला। रुंदीकरण होणार असल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी एकत्रित येत विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आगामी काळात त्यांचा प्रशासनाशी संघर्ष होण्याची शक्यता आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कर्नाटक सरकारने मंगळवारी दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार जाहीर केला। पुनीत हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळणारा 10वा व्यक्ती आहे।
2009 मध्ये शेवटच्या वेळी डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घोषणा केली. कन्नड चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणारा पुनीत हा डॉक्टर राजकुमार यांच्या 5 मुलांपैकी सर्वात लहान होता. अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर मी पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुनीत यांच्या निधनानंतर त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्याची मागणी होत आहे. या समारंभाला माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या बोम्मई यांचे मंत्रिमंडळ सहकारी, राज्य काँग्रेसचे प्रमुख डी.के. शिवकुमार, कन्नड आणि दक्षिण भारतीय चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 21वे बाल साहित्य संमेलन 18 डिसेंबर रोजी होणार. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने शनिवार दिनांक 18 डिसेंबर रोजी 21वे मराठी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्या नीला आपटे यांची निवड करण्यात आली आहे. मारुती सांबरेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साठे प्रबोधिनीच्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. संमेलनाआधी कथाकथन, मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा, हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. निवड झालेल्या स्पर्धकांना संमेलनात कथा सादर करण्याची संधी मिळणार आहे. बैठकीला अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओवळकर, चंद्रकांत पाटील, मालोजी अस्टेकर, सुरेश गडकरी, इंद्रजित मोरे, विजय बोंगाळे, बी.बी. शिंदे आदी उपस्थित होते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. शिवसैनिक हनुमंत मजूकर यांच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खडेबाजार येथे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी बाळासाहेब अमर रहे अशा घोषणा देऊन अभिवादन केले. हनुमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी अमोल मजूकर, कुशल मजूकर, विनायक कुंडेकर, अंकिता राजाई, मीनाक्षी पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कोंडस्कोप येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वितरण. कोरोनाच्या कालावधीत अनेक शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्याचे काम काही सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी सुरू केले. कंगराळी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी नुकतेच कोंडस्कोप येथील प्राथमिक मराठी शाळेतील मुलामुलींना 160 पाठ्या, पेन्सिल, रबर, अंकलिपी आणि इतर शालोपयोगी साहित्य वितरण केले. शाळेचे मुख्याध्यापक संजय चिगरे आणि शिक्षक वर्ग यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. श्रीकृष्ण प्रिया तुळशी संघातर्फे 21 रोजी बीके कंगराळीत सामूहिक तुलसी विवाह सोहळा. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पारंपरिक पद्धतीने बीके कंगराळीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गेली अनेक वर्षे बेळगाव येथील श्रीकृष्ण प्रिया तुळशी विवाह संघ हा उपक्रम राबवत आहे. या दिनाचे औचित्य साधून या संघाच्या वतीने गरजूंसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष रतन मुचंडीकर आणि उपाध्यक्षा नमिता मुचंडीकर यांनी दिली आहे. दरवर्षी या संघाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी हा सोहळा बीके कंगराळीत होणार असून बैठक संपन्न झाली. प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक करून उद्देश सांगितला. त्यानंतर संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीतील रतन मुचंडीकर, नमिता मुचंडीकर, दीपा चंदगडकर, चंद्रकांत आस्टेकर, अनंत पाटील यांच्या उपस्थितीत नियोजन करून त्यानुसार मंगळवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 6 वाजता खांबा उभारणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता वर श्रीकृष्ण मूर्ती कार्यक्रम स्थळी आणली जाणार असून सायंकाळी हळदी समारंभ होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. जायंट सखी संस्थेतर्फे बालगौरव पुरस्कार वितरण संपन्न.
विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून नावलौकिक मिळवावा असे मार्गदर्शन व्यावसायिक प्रेमानंद गुरव यांनी विद्यार्थ्यांना केले. 14 नोव्हेंबर या बालदिनानिमित्त कैलासवासी श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ जायंट सखीच्या वतीने सखी बालगौरव पुरस्कार वितरित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा नीता पाटील, डॉक्टर विनोद गायकवाड, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. उपस्थित मान्यवर गौरव मूर्तींचे स्वागत ज्योती अनगोळकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिला विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षता सांबरेकर आणि मराठी प्राथमिक शाळा नंबर 5 ची विद्यार्थिनी संस्कृती हुदलीकर यांना सन्मान चिन्ह, रोख 1000 रुपये, शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर विनोद गायकवाड यांनी सखीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोप नीता पाटील यांनी केला. या कार्यक्रमास मनोहर कारेकर, मनीषा कारेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अभियांत्रिकीची शुल्कवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरकारी शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारने हे पाऊल मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरकारी कोट्यामधून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्यांच्यासाठी शुल्क वाढ करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांचे अपरिमित असे नुकसान होणार आहे. तसेच सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत हा आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा. तसेच विद्यार्थ्यांवर शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन सादर केले. दरोड्याच्या तयारीतील 5 जणांना अटक. दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवारी, चाकू आणि अन्य शस्त्रे जप्त करून सर्वांवर दरोडेखोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या संशयितांमध्ये सुशांत गोविंद कंगराळकर, मयूर सुभाष राऊत, नितेश यल्लापा सायनेकर, निशांत उमेश चौगुले आणि जेकोब इमॅन्युअल शिवापूर अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्वजण महाद्वार रोड 2रा क्रॉस एका खोलीत जमून रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असा दावा मार्केट पोलिसांनी केला. उसाने भरलेल्या ट्रकच्या धडकेत बेळगुंदी येथील एक जखमी. बेळगावकडून म्हाळुंगे साखर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उसाच्या ट्रकने एकाला धडक दिली. बेळगुंदी नजीक हा अपघात घडला आहे. सायंकाळी 7च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात विलास मोहन कंगराळकर वय 60 नामक इसम गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमा झाली होती. बेळगाव स्पोर्ट्स क्लब बीडीके हुबळी एसडीएम धारवाड अ संघ विजयी. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित धारवाड 2 विभागीय ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने एसडीएम धारवाड ब संघाचा 93 धावांनी, बीडीके स्पोर्ट्स फाउंडेशन हुबळी क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका संघाचा 8 धावांनी, एसडीएम धारवाड अ संघाने हुबळी क्रिकेट अकादमी अ संघाचा 3 गडी राखून पराभव केला. विजया क्रिकेट अकादमी संघाला विजेतेपद. जीसीपीए गडिंग्लज आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या विजया क्रिकेट अकादमी संघाने अंतिम लढतीत यजमान जीसीटीसीएस गडिंग्लज संघाचा 15 धावांनी पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार साईराज साळुंके, स्पर्धावीर आशुतोष हिरेमठ, उत्कृष्ट गोलंदाज स्वरूप साळुंके, प्रॉमिसिंग खेळाडू स्वाती भाटे, अंतिम सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू बिलाल मुरवाले यांनी वैयक्तिक बक्षिसे पटकाविली. बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मिलिंद खोरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पुढील दशकभरात भारतात 3 विश्वचषक. भारताला 2023च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरित्या 2026चा T20 विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरित्या 2031चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जागतिक स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. भारतात 2029 मध्ये चॅम्पियन्स करंडक
स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल। तसेच पाकिस्तानात 20 वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ICCची जागतिक स्पर्धा होणार असून 2025च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषविण्याची त्यांना संधी मिळेल। पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरित्या 1996चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता। तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरित्या 2024-2020 विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।